आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्र राज्य वाहतूकदार बचाव समितीच्या वतीनं राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीसाठी महाराष्ट्रातील सर्व वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे। आपल्या हक्कांसाठी एकत्र येत वाहतूकदारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून पुढील दिशा ठरविणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे। बैठकीत 15 ते 20 वर्षांवरील वाहनांवर आकारण्यात येणाऱ्या अन्यायकारक फिटनेस फी वाढीच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे। तसेच फिटनेस सेंटरमधील कथित भ्रष्टाचार आणि ऑटोमेटेड टेस्टिंग सेंटरच्या विषयावरही भूमिका स्पष्ट केली जाणार आहे। ई चलन प्रणालीमुळे होत असलेली कथित आर्थिक लूट आणि 45 दिवसात दंड न भरल्यास वाहन ब्लॅकलिस्ट करण्याच्या निर्णयाबाबत वाहतूकदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या संदर्भात ठोस निर्णय घेण्यात येणार आहे। याशिवाय वाहनांवर होणारी चुकीची कारवाई, राज्यातील चेकपोस्ट बंद करण्याची मागणी आणि रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळाच्या धर्तीवर वाहतूकदारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची गरज यावरही सखोल चर्चा होणार आहे। प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्याप्रमाणे परिवहन आणि ट्रॅफिक पोलीस विभागाकडून वाहनधारकांची होत असलेली कथित पिळवणूक आणि फसवणूक थांबविण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले। जिल्हा आणि तालुका स्तरावरील सामाजिक आणि राजकीय संघटनांनाही या बैठकीस उपस्थित राहून पुढील लढ्याची दिशा ठरविण्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात मान्य केले। हा लढा फक्त वाहतूकदार म्हणून लढण्यासाठी आम्ही सर्व एकत्रित सज्ज आहोत, असा निर्धार समितीच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय। पुढील काळात आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, हा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय। अध्यक्ष मोटर मालक कामगार वाहतूक संघटना आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व वाहतूकदारांची एक बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये जे वाहतूकदारांना येणारे प्रॉब्लेम्स आहे, ऑनलाईन चलन झाले किंवा RTO कडून जे पासिंगच्या नावाने फिटनेस ATS सेंटरच्या नावाने जी तकलीफ होती, त्या तकलीफमध्ये म्हणजे त्यासाठी आज आम्ही हे सर्व वाहतूकदार एकत्र झालो आहे। मला आपल्याला एकच सांगायचं आहे, शासनाचा हेतू शुद्ध आहे, म्हणजे शासनाचा हेतू चांगला आहे, पण शासनाला बदनाम होण्यासाठी अधिकारी लोक हे त्याचा दुरुपयोग करून त्याचा जनतेमध्ये वेगळा मेसेज जातो आहे। अधिकाऱ्यांच्या मनमानीने काम करून आमच्या वाहतूकदारांना लुटण्यात येतं आणि ही लूट झाल्यामुळे शासनावरचा विश्वास हा जनसामान्य माणसातून म्हणजे आमच्या वाहतूकदारांमध्ये शासनावरचा विश्वास उडत चालला आहे। कुठेतरी शासनाने याची दखल घ्यावी आणि अधिकाऱ्यावर वचक ठेवावे, म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही सर्व एकत्र। आणि सर्वात मेन म्हणजे एक 15 ते 20 वर्ष जुनी गाडी, 15 ते 20 वर्ष जुन्या गाडीला जर तुम्ही 10 पट पासिंगसाठी पैसे घेतले तर त्या गाडीमध्ये असा बदल काय होतो? मला गाड्यांचे पेपर क्लिअर ठेवायचे आहेत, पण त्यासाठी आम्ही वाहतूकदार सक्षम पण पाहिजे। आणि आज तुम्ही जर बघितलं, नवीन गाडी घेणारे सिंगल मोटर मालक नाही, 15-20 वर्षाची गाडी ज्याची असती तो सिंगल मोटर मालक आहे। सिंगल मोटर मालक हा कसा तरी आपला परिवार चालवण्यासाठी ती धडपड करत असतो, उत्पन्नाचं त्याचं शेवटचं साधन आहे। उद्या जर तुम्ही ती 15 आणि 20 वर्षाच्या गाडीला तुम्ही एवढा दंड केला, म्हणजे आजच्या तारखेला 20 वर्षाच्या पुढच्या गाडीला 28,000 फी आणि असे छोटे मोठे स्पीड गव्हर्नरचे याचे त्याचे असे जाचक या म्हणजे एक एजन्स्या खोललेल्या आहे। अधिकारी लोकांनी एक अशा एजन्स्या खोलल्या आहे का ते वाहतूकदारांच्या चमडीसुद्धा उधळायला कमी करत नाही आहे। आणि त्या सर्व गोष्टींना पार्टनर हे अधिकारी लोक आहे, ही म्हणजे कर्मचारी लोक आहे। सरकारचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आम्हाला तरी तात्पुरतं तरी आत्ता दिसत नाही, पण सरकारने कुठंतरी या गोष्टीवर अंकुश लावायला पाहिजे आणि वाहतूकदारांना एक रिलीफ दिला पाहिजे। आणि जसं रिक्षा टॅक्सी व महामंडळ जसं तुम्ही स्थापन केलं, एक रिक्षा चालकाला तुम्ही एवढी सुविधा दिली, आमच्या वाहनधारकांना आजपर्यंत कोविडमध्ये आमच्या वाहनधारकांमुळेच देश चालला, लोक जगले, लोक म्हणजे प्रत्येकाला अन्न त्याच्या जागेवर तिथे भेटलं अत्यावश्यक सेवेमध्ये, ते आम्ही आमचं कर्तव्य म्हणून केलं। पण आज आमच्या वाहनधारकाला कोणतीही किंमत नाही, अधिकारी वर्ग हे आम्हाला कुठेही गिनत नाही, आम्हाला खूप त्रास आहे। आणि आज आमची म्हणजे सहनशीलता संपलेली आहे, पूर्ण महाराष्ट्रातल्या वाहतूकदारांची सहनशीलता संपलेली आहे। त्यामुळे
आम्ही 100% आम्ही चक्का जाम करणार नाही. आम्ही चक्का जाम करायच्या विरोधात आहे. आमचा चक्का जाम करून आम्ही आमचं स्वतःचं नुकसान करून घेणार नाही. हां, पण आम्ही भविष्यात काहीतरी मोठं आंदोलन हे उभं करणार का ज्यामुळे सरकारला आम्ही गुडघ्यावर आणणार आणि सरकारला विचार करायला लावणार आम्ही. सरकारला अजून अल्टिमेटम नाही आहे, पण आता आमची 8 दिवसात परत एक मीटिंग होणार. आज फक्त सर्वांचे आम्ही व्ह्यू घेतले. 8 ते 10 दिवसात आमची एक परत राज्यस्तरीय मीटिंग होणार मुंबईला किंवा तिथे, आणि त्या दिवशी आम्ही अल्टिमेटम देणार. आणि टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्र. आज इथे महाराष्ट्राची मीटिंग झालेली आहे, नाशिकची नाही. महाराष्ट्रातलेच पदाधिकारी आलेत. मुंबईचे बर्गे हे पण महाराष्ट्र अध्यक्ष आहेत, बाबा सानपजी पण मोठे आहेत याच्यावरती, आणि मी पण महाराष्ट्र राज्यशाही माध्यमातून जे एक जाचक असे नियम आणि अटी या वाहतूकदारावरती लादल्या जातात, त्याच्यावरती एक विचारमंथन शिबिर असं आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. आणि या विचारमंथन शिबिरामधनं येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती असा ठोस निर्णय आणि तोडगा काढण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याच्यावर एक रणनीती ठरवण्यात येईल. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासकीय यंत्रणेला आणि संविधानिक पद्धतीने ते टिकेल अशा पद्धतीचं एक आंदोलनाची दिशा आम्ही येणाऱ्या काळामध्ये ठरवणार आहोत. आणि त्या पद्धतीने मुंबईमध्ये असो, नाशिकमध्ये असो, या विभागीय कार्यालयामध्ये कुठल्याही ठिकाणी असो, व्यापक अशा पद्धतीचं एक आमचं आंदोलन आम्ही उभा करण्याचा एक प्रयत्न करत आहोत. आणि त्या आंदोलनामधनं शासनाला आमच्यावर होणाऱ्या जाचक अन्यायकारक अशा निर्बंध अटीबद्दल विचार करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करणार आहोत. नमस्कार, मी उदयसिंह बर्गे, वाहतूकदार बचाव कृती संघटना मुंबई अध्यक्ष. आज शासनानं जे वाहतूकदारांवर कडक निर्बंध लावले आहेत, नवनवीन नियम, दर महिन्याला एक वेगळा काहीतरी नियम येतो आहे, ज्यामुळं वाहतूकदारांचं कंबरडं मोडलं जातं आहे आणि सर्व अर्थकारण त्याचं बिघडतं आहे. लोकांची EMI जात नाहीत. महसूल म्हणजे जो शासन समजतं आहे की आमच्यावर जे दंड आहेत ते महसुलाचं साधन समजतं आहे शासन, तिजोऱ्या रिकाम्या आहेत. त्यामुळे दररोज प्रत्यक्ष टार्गेट दिलं जातं आहे कर्मचाऱ्यांना वसुलीचं. त्यामुळं या विरोधात आवाज उचलण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यातून जवळजवळ 27-28 जिल्ह्यातून या ठिकाणी आज पदाधिकारी जमले आहेत आणि या ठिकाणी पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. संविधानिक पद्धतीनं कसं आंदोलन करता येईल या संदर्भात आज या ठिकाणी आमची चर्चा झाली. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक.